स्वागतं मणिवीणासडुम्बितमणिमङ्गलं स्वागतं 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 सारेगा मगमगरे मगमगरे निसारे गरे गरे सा सारेगा मगमगरे देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेस या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झालेली आहे होत आहे। या 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात 1848 ते 1852 पर्यंत त्यांनी एकूण 18 शाळा काढल्या। इसवी सन 1854 साली त्यांचा काव्य फुले हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला। 28 जानेवारी 1853 कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय पराग देशमुख सर, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली हे देखील आपल्या विशेष अतिथीचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। माननीय मयूर कोकडे, सहाय्यक गट विकास अधिकारी गडचिरोली यांना देखील माझी विनंती की त्यांनी प्रमुख अतिथीच्या स्थानी स्थानापन्न व्हावं। माननीय पिंपळे मॅडम, सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापिका साखरा यांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख अतिथीच्या स्थानी स्थानापन्न व्हावं। माननीय वासेकर सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नवरगाव, त्याचप्रमाणे माननीय वासेकर मॅडम, मुख्याध्यापक मुराडी यांना माझी विनंती की त्यांनी आपल्या प्रमुख अतिथीच्या स्थानी स्थानापन्न व्हावं। माननीय खोब्रागडे मॅडम, सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापिका गोगाव आणि माननीय कायरकर सर या उभयतांना माझी नम्र विनंती की त्यांनी प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं। माननीय पुढे मॅडम यांना देखील या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलेलं होतं, पण काही कारणाने मॅडम या ठिकाणी येऊ शकल्या नाही। माननीय सुरेश बांबोळे सर, केंद्र प्रमुख भामरागड, त्याचप्रमाणे माननीय संध्या बांबोळे मॅडम अडपल्ली यांना देखील मी विनंती करते की त्यांनी प्रमुख अतिथीच्या स्थानी स्थानापन्न व्हावं। माननीय राजेंद्र भुगरे सर, केंद्र प्रमुख अमीर शाह आणि माननीय भुगरे मॅडम PRC गडचिरोली यांना देखील विनंती की आपणही प्रमुख अतिथीच्या स्थानी विराजमान व्हावे। माननीय विलास भोयर सर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक कुंखडारे आणि माननीय भोयर मॅडम महादवाडी यांना देखील विनंती की आपण प्रमुख अतिथीच्या स्थानी स्थानापन्न व्हावे। माननीय रामगिलवार मॅडम पोरला आणि माननीय रामगिलवार सर यांना देखील विनंती की त्यांनी देखील प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावे। माननीय मुलकलवार सर, केंद्र प्रमुख काटली तथा या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक यांनी देखील प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती। या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सर्व विशेष अतिथी, सर्व सन्मानित व्यक्ती तसेच सत्कारमूर्ती या सर्वांना श्रावण महिन्याचा आल्हाददायक हवामान पुष्पगुच्छाने करू आपण मान्यवरांचा सन्मान। श्रावण महिन्याचा आल्हाददायक हवामान पुष्पगुच्छाने करू आपण मान्यवरांचा सन्मान। त्यांचे स्वागत करणे आम्ही समस्त आमचा बहुमान, त्यांचे स्वागत करणे आम्ही समस्त आमचा बहुमान। म्हणून आता
त्यांचा मुलगा, म्हणून आताच स्वागत गीताने केला त्यांचा मुलगा. धन्यवाद. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय उराडे मॅडम, उच्च श्रेणी मुख्याध्यापिका कोरला यांच्या स्वागतासाठी मी माननीय होळकरवार सर, केंद्र प्रमुख पाटील यांना आमंत्रित करते. जे आहेत शांत, संयमी आणि रुबाबदार, जे आहेत शांत, संयमी आणि रुबाबदार, ज्यांच्यावर आहे काटणी केंद्राच्या गुणवत्तेचा भार. जे आहेत शांत, संयमी आणि रुबाबदार, ज्यांच्यावर आहे काटणी केंद्राच्या गुणवत्तेचा भार. जे वाटतात केंद्रातील सगळ्या शिक्षकांना आपला आधार, जे वाटतात केंद्रातील सगळ्या शिक्षकांना आपला आधार, असे काटणी केंद्राचे कर्तव्य दक्ष केंद्र प्रमुख सन्माननीय रवींद्र मुलकलवार, सन्माननीय रवींद्र मुलकलवार. मी सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं, या समारंभाचं प्रास्ताविक करावं. बंधू आणि बहिणी, उत्कृष्ट जे आयोजन म्हटलं सर, मी काहीच नाही केलं, फक्त ऑर्डर द्यायला थांबले, पण उत्कृष्ट आयोजन या लोकांकडून शिकण्यासारखं. तुम्ही कधी जा आपल्याकडे, ज्यांचं नाव नक्की सांगा, आणि काटणी केंद्रातील शिक्षक असेल. अतिशय सुंदर असं आयोजन तुम्ही केलं. 10 वाजेपासून सकाळी 7:30 वाजता काही लोक शाळेमध्ये आता शिक्षक पुस्तकाने टाकली. सकाळी मुलांनी वर्षाकडे त्यावेळीच बोलवलं होतं, काही त्याच्याशी बोलायचं होतं, पण ते आल्या नाही. तर सकाळी 7:30 वाजेपासून, आज खूप पाऊसही होता, पावसाला मी निमंत्रण दिलं होतं, आता थोडा थांबून गेला होता. सर्वांना नमस्कार. शिक्षणामुळे माणसाच्या जीवन जगण्याचे संदर्भ बदलतात आणि ते शिक्षणाचे दार सर्व वंचितांसाठी खुला करणाऱ्या आदरणीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना, त्यागाला आणि कार्यांना नमस्तक होते. तसंच विद्येची देवी सरस्वती यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करते. करुणी जावे असेही काही दुनिया जाताना, करुणी जावे असेही काही दुनिया जाताना, कैवर साऱ्या जगास यावा निरोप त्यांना देताना, निरोप त्यांना देताना. मॅडम सगळ्याच्या आधीच बरेचसे काम मी आधीच करून घेतले. मॅडमला मी नंतर करून सांगितलं, मॅडम हे झालं माझ्याकडून, हे मी करून घेतलं. ऑनलाईनमध्ये मॅडम पहिल्यांदा कॉल करायची, मॅडम हे काम आहे, मग त्यांना कधी तेच करायची, मॅडम हे झालं आपलं करून. तर अशा त्यांची कोपरी तर माझ्या जीवनात कधीच करून घेणार नाही. त्यांची जागा मी माझ्या आईच्या जागेवर मी मानते त्यांना. नेहमीच त्या माझ्यासाठी माझ्या आई म्हणूनच राहतात. त्यानंतर आमच्या सन्माननीय सत्कारमूर्तीबद्दल आपल्या सभेतना आपले अनमोल विचार या ठिकाणी व्यक्त केले. त्यांनी विशेषतः कोपराकडे मॅडमबद्दल अधिकच भावूक झाल्या. आपल्याला जर त्यांचं भाऊक किंवा त्यांनी बोललेलं जे आहे चारोळीत व्यक्त करा असं म्हटलं तर कसं करता येईल? मला असं वाटतं असं करता येईल. भाऊक होतं त्याने आपले विचार केले व्यक्त, भाऊक होतं त्याने आपले विचार केले व्यक्त, मोठ्याने रडायच्याच राहिल्या होत्या. भाऊक होतं त्याने आपले विचार केले व्यक्त, मोठ्यानेच रडायच्या राहिल्या होत्या फक्त. 4 दिवस त्यांनी खाली ठेवलं मुख्याध्यापकाचं तख्त, 4 दिवस त्यांनी खाली ठेवलं मुख्याध्यापकाचं तख्त. कारण कोपरागडे मॅडमला त्यांनी मानलं होतं आपल्या आईसारखं रक्त, आपल्या आईसारखं रक्त. धन्यवाद मॅडम. सांगा कुणी
शाळेत मी निवडत असल्यामुळे त्यांच्या भावना मला फार मनापासून म्हणजे जाणवल्या इथं कार्यक्रमात असताना. आणि ते 2 क्षण शिक्षकाच्या जीवनातले फार महत्त्वाचे असतात. एक आपला रुजवण्याचा दिवस आणि जो भावनिक दिवस आहे आता की मोस्ट ऑफ दी लोक जे आज पदोन्नती मिळाल्या सोबतच त्यांची जी आपल्या रिटायरमेंट आहे त्यांच्या जीवनातली फार महत्त्वाचा कालावधी आहे. आणि जे जीवनभर आपलं त्यांनी जीवन एक विद्यार्थी घडवण्यात आणि ते समाजाला एक आकार देण्यात फार महत्त्वाचं योगदान दिलं. अशा शिक्षकांचं मला वाटतं त्यांची जी जबाबदारी आहे जगात सर्वात महत्त्वाची जबाबदारी त्यांनी आज फार सक्सेसफुली यशस्वीरित्या परिपूर्ण केली. आणि जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं. तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे ही सदिच्छा व्यक्त करून मनोगतासाठी या ठिकाणी आमंत्रित करते माननीय पिंपळे मॅडम यांना. 2025ला सेवामुक्त झाले, पण असं वाटते की मुलांमधला आनंद जो आहे तो आनंद कुठेच मिळत नाही. मग मी विचार केला की घरी जाऊन काय करू, काहीतरी करायला. मग जेवढे माझ्या शाळेत मुलं होते 124 तेवढे झाडं लावायचे आपल्या घरी. कुंडीत असो मग त्या डब्यामध्ये असो जे भेटतं त्याच्यात. आज माझ्याकडे जवळपास 100 झाडं झाली. आणखी माझी 24 झाडं लावायची. 124 झाडं लावावे आम्हाला निर्धार झाला. आणि आता मला जागा नाही तरी पण माझी इच्छा आहे की मी 124 झाडं लावावी आणि ते मी लावतो. श्रीमती शशिकला पिंपळे मॅडम, उच्च श्रेणी मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातारा. सन्माननीय श्रीमती उज्ज्वला सोबराने मॅडम, आदरणीय जळंगे मॅडम, आदरणीय गायकर सर आणि उत्तम असं संचालन, या कार्यक्रमाचं उत्तम असं संचालन करणारे आमच्या दिदी मॅडम, बांगोळे सर आणि माझ्या यासमोर बसलेले माझे गुरुजन बांधव आणि भगिनी. आज हा 19 तारखेला केंद्रांतर्गत निरोप समारंभ ठरलेला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन मुरगलवार सरांचं आयोजन म्हणजे खूप छान. इतकं सुंदर असं अविस्मरणीय कार्यक्रम मला नाही वाटत पुण्यात केंद्रात असा अविस्मरणीय कार्यक्रम झालेला असेल. आल्याबरोबर पाहुण्यांचे पाय धुणे, औक्षण करणे, बॅगेस लावणे त्या ठिकाणी DRCला मला सहाय्यक अधिकारी या पदात घेतलं होतं. जेव्हा मला त्या पदात घेतलं तेव्हाही मला लोकांचा विरोध झाला की केंद्र प्रमुख किंवा विस्तार अधिकारी त्या पदाला लागायचं आहे, त्यांना घ्या, त्यांना तिथं घेतला. आलूसभेमध्ये करार होतं, महासभेमध्ये करार होता. पण प्रामाणिक जे होते आमचे CEO साहेब, आतापर्यंत दुसरा प्रकारचा CEO बघितलाच नाही. अमित सैनी साहेब सर्वांना माहीत असेल आणि मोरे साहेब होते अधिकारी. त्यांनी टाटा बुधा ऐसी तर असो परत मी या केंद्राला ऋणी आहे. या केंद्राने मला काय दिलं मी सध्या सांगतो. मी काय दिलं याच्यापेक्षा केंद्राने मला काय दिलं पुन्हा तर होतं की तुमची स्टोरी तुम्ही दिलेली मला जे काय दिले असाल मी तुला देतो. तर विद्यार्थी पैसा घेणार त्यात बोलून गेलो सगळ्यांचे काय
तर शाळेमध्ये रुपयामध्ये नवी शाळा या शाळेचं मी तयार झालं नवीन मुलगी राजभाऊ भूमी तिथे टाकलो तसेच माझं आवडतात तसेच आवडतात सगळ्याचं नाव होते थोडक्यात मी आपल्याला सांगतो. सर्वप्रथम 1989 मध्ये माझी नियुक्ती झाली. औरंगाबाद पंचायत समितीमध्ये गाव आहे मासा नदी एकदम छत्तीसगड बाउंड्रीवर या ठिकाणी शाळा होती आणि ओपनिंग शाळा माझ्या खाते असते त्या ठिकाणी मला ओपनिंग करावं लागलं. विद्यार्थी होते गावागावात फिरून विद्यार्थी जमा करून प्रथम एका झाडाच्या खाली मी वर्ग भरून आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मी 5 वर्ष प्रमोशन होणार आहे हे मला माहित होतं. वेळ लागला असता पण होणार होतं. यादीमध्ये नाव होतं माझं. पण बांबोळे सरांनी तेव्हा मला म्हटलं नाही तुम्ही ते सीओचा आदेश निघालेला आहे. मी माझा आदेश इतकी मोठी ओवाळणी दिली. निश्चितच मॅडमने माझे मनोगत व्यक्त केलं सगळ्यांना अंतर्मुख करणार होतं. तर एवढ्या मोठ्या मनाच्या आदरणीय बांबोळे सरांना सगळ्यांनी आपण 3 टाळ्यांनी त्यांचं